15 किलोमीटर अंतरावर सातारा आहे। तर आम्ही थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी आणि आता सकाळ पण झाली आहे 7:15। फुल ट्रॅफिक गाड्या बघायला एकदम जबरदस्त वाटतंय। आता आम्ही इथे थांबलो, बाईक लावल्यात आणि समोरच आम्हाला इथे छोटीशी नदी बघायला भेटली। फुल भेटते आपल्याला। हे ॲक्च्युली मी मॅपमध्ये बघितलं होतं जेव्हा प्रसादने लोकेशन बघितलं होतं। फायनली आता आम्ही पोचलेलो आहे प्रसादच्या गावी। त्याचं घर इकडे वरती कुठेतरी आहे, आम्हाला थोडं थोडं आठवतं आहे विचार। तर मित्रांनो आता आपण जातो आहोत वैभववाडीला। तिकडे मित्राचं लग्न आहे। प्रसाद म्हणून माझा मित्र आहे, म्हणजे शुभम आणि माझा आमच्यासोबत कॉलेजला होता, तो आमच्यासोबत एकत्र पण राहिलेला आहे। तर त्याच्या लग्नाला जातोय आपण। आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन। आज हळद आहे त्याच्याकडे रात्री आणि उद्या आहे लग्न। तर ते हा दोन्ही कार्यक्रम आपल्याला अटेंड करायचे आहेत, त्यामुळे आम्ही जातोय। ॲक्च्युली आम्ही ट्रेनने जाणार होतो पण ट्रेनने कॅन्सल केलं कारण का तिकीट पण नव्हतं भेटत। आणि मग विचार केला की बाईकने जाऊया, थोडा ॲडव्हेंचर पण होईल आणि ही आमची पहिली अशी एवढी लांबची राईड असणार आहे। त्याच्यामध्ये शुभम तर आहेच आणि मयूर पण आहे। तर मयूर येतो आहे, आम्ही इथे या पॉईंटला थांबलो कारण का मयूर बोलला इथे थांबा तुम्ही। तर मयूर येतो आहे आता त्याच्या घराच्या इथून डायरेक्ट सातारा कराड करत शुभम सातारा कराड करत मलकापूर वाया मलकापूरने आम्ही जाणार आहोत। तिकडून डायरेक्ट पाचळ वगैरे ते तिकडे आतमध्ये येते गाव, ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। A few moments later. तर फायनली आमचे मयूर दादा आलेले आहेत, रायडर। मयूर दादा आपल्या ब्लॉगला जरा हाय करा, तुम्ही बरेच दिवसानंतर आलात। गुड तर मित्रांनो आता आमचं इथे डिस्कशन करून झालेलं आहे की कुठपर्यंत जायचं आहे, कुठे हॉल्ट घ्यायचं आहे आपल्याला ते। तर आता आम्ही निघतोय, आपली जर्नी स्टार्ट होते। वाजलेत हे बघा 4:30 झालेले आहेत आणि डॉट आता आम्ही 4:30 वाजलेत। तर आता आम्ही निघतोय या डायरेक्शनला। तर थेट आपलं डेस्टिनेशन आहे डायरेक्ट वैभववाडीमध्ये तिरवडे गावाला। तर चला निघूया आपण, लेट्स गो गाईज। तर मित्रांनो आता आमची जर्नी सुरू झालेली आहे टुवर्ड्स वैभववाडीसाठी आणि हा आहे पुणे बेंगलोर हायवे। तर हा हायवे आपल्याला भेटणार आहे सातारापर्यंत। ॲक्च्युली मी ह्या रूटने कधीच गेलो नाही आहे, तर फर्स्ट टाईम जातो आहे आणि ते पण बाईकवरती। सो माझा एक्सपिरियन्स हा फर्स्ट टाईम असणार आहे। बघूया आपल्याला या प्रवासामध्ये किती मजा येते ते, पण एन्जॉय करतच जायचं आहे। मी बसलो आता सध्या शुभमच्या बाईकवर, मयूर मागे आहे। तर आता आपण खेळ शिवापूर जो टोल नाका आहे तो जस्ट क्रॉस केलेला आहे। एकदम सरळ हायवे आहे आणि ॲक्च्युली मला असं वाटतं मला थोडं सकाळी यायला पाहिजे होतं, म्हणजे इकडचं मी जरा थोडंसं बघितलं असतं कारण का या टाईमला या साईडला मी फर्स्ट टाईम येते, इकडे मी कधीच आलो नाही। तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे। ट्रॅफिक भेटते एवढ्या रात्री पण ती लोक जात आहेत ओके। तर बघा सकाळची एवढी ट्रॅफिक, त्याच्यामध्ये शुभम थोडेसे कट बीट मारत हळूहळू बाईक बाहेर काढतायत। एवढी ट्रॅफिक का लागले काही कळत नाही। सो आता जस्ट माझी नजर गेली तर इकडे एक ॲक्सिडेंट झालेला आहे ट्रकचं, ते बघा पूर्ण चकनाचूर झाला आहे त्याचा समोरचा। आम्ही ड्रायव्हर आहे की नाही चांगल्या कंडिशनमध्ये, चला यायला लागतं। गाईज वी डिड इट, आम्ही त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडलेलो आहे आणि परत आपल्या जर्नीला वेग भेटलेला आहे। आपण फुल सुसाट जात आहोत। बरं झालं ट्रॅफिकमध्ये, तिथे ॲक्च्युली एक ॲक्सिडेंट मी तुम्हाला जे दाखवलं ना ते झालंच होतं, ते तिथं थोडं वाटतं अगोदर झालेलं, पण आता जस्ट बघितलं तर एक बोलेरोचा तो टेम्पो असतो ना
तो पूर्ण आडवा झाला होता आणि तो आडवा झाला होता मेन रोडवरच. तर त्यामुळे सगळी ट्रॅफिक झाली होती. तर त्यातलं ते सामान वगैरे उचलं होते कारण तिथे एक ॲम्ब्युलन्स पण होती. ते बघितलं आम्ही. तर ते मला जरा शूट नाही करता आलं कारण मी लगेच कॅमेरा ऑन केलं, आम्ही मागे गेलं ते. सो आता आपली जर्नी परत कंटिन्यू आहे फुल स्पीडने. लेट्स गो गाईज, लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण जस्ट फायनली सातारमध्ये एंट्री करणार आहोत. जे मगाशी मी तुम्हाला बोललो होतो तिथे मला ॲक्च्युली सातारा राजधानी दिसलं, त्यामुळे मला वाटलं की तेव्हाच आपण एंट्री केली, पण नाही. आत्ता आपल्याला फर्स्ट टोल लागलेला आहे इकडे, हा बघा. तर जस्ट आता आपण 15 अजून किती किलोमीटर, 15 ना, 15 किलोमीटर अंतरावर सातारा आहे. तर आम्ही थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी, आणि आता सकाळ पण झाली आहे, इकडे बघू शकताय तुम्ही. तर जस्ट मॉर्निंग झालेली आहे, त्यामुळे बोललो टोल पण पास केला आहे. तर थोडा वेळ जरा पाय मोकळे करूया आणि परत आपल्या जर्नीला सुरुवात करायची आपल्याला. ना शिवम दादा, काय लेट्स गो. बोला काहीतरी. काय नाही, सातारा हा एकदम पुणे मुंबई कम्पेअर करून आम्हाला एकदम चांगलं ॲटमॉस्फिअर भेटतं आहे. हवाची गुणवत्ता तर खूपच भारी आहे, फील करते हवा आम्ही. सो बस सध्याला एवढंच. आणि म्हणजे दादा तुम्हाला कसं वाटतंय? मला जाम मजा येते. मला तर नुसती गाडी चालवण्यात मजा येते. जो घाट होता तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, तो एवढा खतरनाक घाट होता ना, ॲक्सिडेंट व्हायला पण भारी आहे आणि रायडिंग करायला पण भारी आहे. ज्यांना मरायचं त्यांनी त्या घाटात जा, ज्यांना रायडिंग करायची त्यांनी पण त्या घाटात जा. एक नंबर घाट आहे, एक नंबर. विक्रांत दादाचे आमचे व्हिडिओ बघत जा. लेट्स गो चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि माझ्या भावाला खूप पुढे घेऊन जा. तर आता आपण परत आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. सकाळ झालेली आहे, 6 वाजले. हे समोर आपल्याला बघायला भेटतंय ना, सगळी सातारा सिटी आहे. फायनली आता आम्ही कराडच्या ट्रॅफिकमध्ये आहोत. कराडला पोचलेलो आहे. वाजलेच 7:15. बघा फुल ट्रॅफिक आहे. तर आता जी ट्रॅफिक होती ती ह्या कारणामुळे, बघा पूर्ण ट्रकच उलटा झाला आहे. हा आम्ही दुसरा का तिसरा ट्रक बघतो की असं झालं आहे. ते खूप ॲक्सिडेंट्स होत आहेत आणि याच्यामुळे एवढी ट्रॅफिक झाली ना. तर आम्ही 15-20 मिनटं आता तिथेच होतो. मी जास्त शूट नाही केलं कारण ट्रॅफिक दाखवण्यात काही तुम्हाला अर्थ नव्हता, पण आता त्याचं कारण दिसत होतं म्हणून बोललो चल थोडं दाखवतो तुम्हाला. आणि मग तर इथे आमची वेट करत आहेत. मयूर दादा चला लवकर, लेट्स गो गाईज, लेट्स गो. आता आम्हाला इथेच कराडवरून कुठेतरी राईड घ्यायचा आहे. ते अजून आम्ही मॅप लावला नव्हता, पण आता मॅप लावायला लागणार आहे. कारण का शुभमला जेवढं माहिती होतं तेवढं बोलतो आहे, म्हणजे तेवढं त्याने आणलं इथपर्यंत. आता आपल्याला कराडवरून कुठेतरी राईड घ्यायचा आहे, तो आता आम्हाला मॅप लावावा लागणार आहे. कारण प्रसादने गावी जेव्हा पोचला होता तेव्हा त्याने लोकेशन पाठवलं होतं. ॲक्च्युली आम्हाला थोडंफार माहिती आहे कारण का आम्ही कॉलेजच्या टायमाला गेलो होतो तिकडे, त्यामुळे थोडंफार माहिती आहे. बट आता बरीच वर्ष झाले आहेत, तर त्यांनी लोकेशन पाठवले, तर लोकेशनला फॉलो करून आम्ही आता जाणार आहोत. तो बघूया आता जरा इथे थांबणार पुढे चहा घेण्यासाठी, तेव्हाच लोकेशन चेक करू आणि त्याने फॉलो करत जावं आपण. ठीक आहे. आता आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. या दोघांनी वडापाव खाल्ला आहे आणि मी इथे पोहे मागवलेत. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हा आपला हायवे होता, म्हणजे हा इकडून आम्ही पुण्या साईडने आलेलो आहे आणि इथून आता राईट मारला आहे. तर इथून नारायणवाडी हे काहीतरी एक स्टॉप आहे, इथून आपण राईट मारला आहे म्हणजे आपल्याला ह्या डायरेक्शनला सर्व पुढे जायचं आहे. इकडे दिलं आहे, पण इकडे हे आहे ना रत्नागिरी पण लिहिलं आहे, ते पण 135 किलोमीटर आहे. तर इथून आपली 2-2.5 तासाची जर्नी आहे.
मॅपनुसार तरी दाखवते आपल्याला जायचं आहे इथे. ओके, तर आता इथे आलो आहे, म्हणजे राईट मारला आम्ही. इथून काय मला जास्त लोकेशन माहीत नाही कसं होतं. शुभ कसा आहे विक्रांत? चांगलं आहे. टेस्ट आवडली का? किती रुपयाच्या लायकीचं? 15 मॅक्स 20-15. आणि ते काय ती ग्रेव्ही का काय ते कसं आहे ते पण ठीक आहे. तर आपली परत जर्नी सुरू झालेली आहे मित्रांनो. शुभम दादा, आता मी मयूर दादासोबत बसलेलो आहे. शुभम दादा बाईक चालवत आहेत 60. तर मी मयूर दादाच्या मागे आहे. बाजूबाजूचे डोंगर बघा. सरळ हायवे सारखा रोड, एकदम काही खड्डे वगैरे तर वाटत नाही आहे, एकदम प्लेन आहे. त्यामुळे गाडी आपण पळवू शकतो. दोन्ही साईडला झाडं पण थोडं थंडावा इकडे, असं गरम नाही आपल्याकडे. बाईक करेल म्हणून थांबलो नाही एका ठिकाणी तर चांगलंच गरम करेल बाबा. तर इथे आता आम्ही थांबलेलो आहे पवनचक्कीच्या इथे फोटो काढायला. हे बघा मागे पवनचक्की आहे, कारण काय एवढ्या जवळून आम्ही पवनचक्की कधीच बघितली नव्हती. ते पण सुझलॉनची आहे. आणि गाड्या आम्ही इथेच लावल्यात रोडवर, कारण का फोटोज काढत होतो. आणि म्हणजे इथून अँगल घेऊन असं ही पवनचक्की दिसली पाहिजे, कारण खरंच या अगोदर आम्ही पवनचक्की एवढ्या जवळून बघितली नव्हती, एवढी मोठी तरी. सो त्यासाठी थांबलो होतो. आता जातोय, परत आपला प्रवास सुरू होणार आहे बाईक राईडचा. सो लेट्स गो गाईज. तर मयूर आता थोडा वेळ कंटाळला आहे, तर मी बाईक चालवतोय. आणि शुभम दादा बघा आपल्या पुढे गेलेत. इकडचे रोड आपल्यासाठी नवीन आहेत, त्यामुळे जास्त काय आपल्याला फास्ट ड्राईव्ह करायची नाही, एकदम नॉर्मल स्पीडने जायचं आहे. आणि मला तसंही जास्त स्पीडला बाईक चालवायला आवडत नाही, मी नॉर्मल स्पीडनेच नेतो. एकदम भारी वाटते इकडे, असं वाटते काल रात्रीच पाऊस पडला आहे आणि अशी ग्रीनरी दिसते. म्हणजे डोंगर सोडलात ना तरी झाडं बघा किती हिरवीगार दिसतात, मस्त आहेत. एकदम नागमोडी बन आहेत, म्हणजे घाटाघाटाचे रोड आहेत नाही. आत्ताच जस्ट जे नवरा आहे म्हणजे आमचा मित्र प्रसाद, त्याचा फोन आला होता, विचारत होता कुठे आहात तुम्ही. तो रेंजमध्ये आला होता म्हणून त्यांनी कॉल केला होता, कुठे आहात. तर बोलो सांगितलं त्याला आम्ही, अजून आम्ही मलकापूरच्या साईडलाच आहोत. येतोय हळूहळू फोटो वगैरे काढत, थोडा बघत. बोला ठीक आहे. तो बोला की जेवणाच्या अगोदरच या, डायरेक्ट घरी जेवायला या, जास्त लेट करू नका. कारण का इकडे जरी थोडा थंडावा वाटत असेल ना तरी गावी तिकडे गरम होते. कारण का ते कसं हे सगळे डोंगरावर आहे, ते बाकीचं एवढं आहे ना ते सगळं खाली आहे. असं डोंगरांच्या म्हणजे 4 बाजूंनी डोंगर आणि त्याच्यामध्ये खालती असं ते गाव आहे. तर आपला हा प्रवास जवळजवळ ऑलमोस्ट 60 to 70% झालेला आहे, अजून 30% बाकी आहे. तिथे आपण नाश्ता करायला थांबलो होतो ना, तिथे आम्ही बघितलं होतं. तिथून 1.5 तासाची जर्नी दाखवत होती. किलोमीटर होते 112 किलोमीटर होते आपली. जर असा रोड असेल ना तर गाडी ॲव्हरेज पण चांगला देईल आणि एवढा पळवायला स्पीड पण भेटेल. म्हणजे एक कॉन्स्टंट स्पीड ठेवून द्यायचं, बरं पडेल. कॉन्स्टंट स्पीडने जर आपण गेलो ना तर तेवढा आपण एरिया कवर करू शकतो आणि जेवढा रोड आहे तो कवर करू शकतो अंतर. आणि हे डोंगर बघून ना भारी वाटते यार. असे डोंगर खतरनाक आहे, म्हणजे असे प्लेन आहेत आणि त्याच्यामध्येच काही झाडं बघायला एकदम जबरदस्त वाटते. तर आता आपल्याला हे छोटं मोठं मार्केट बघायला भेटते ना, हे आहे प्रॉपर मलकापूर.
ओके, मी परत मागे आलो बसायला. आता इथून आहे 5 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि आजूबाजूची झाडं वगैरे बघून असं समजतं आहे की कोकणात आपण ऑलमोस्ट टच झालेलो आहोत. तर आता आपल्याला पाचळला पोचायचं आहे. पाचळवरून एक आतमध्ये रोड आहे, तिथून प्रसादच्या गावाला जायला आहे. आता आम्ही इथे थांबलो आहे, बाईक लावल्या आहेत आणि समोरच आम्हाला इथे छोटीशी नदी बघायला भेटले. ते गाड्या वगैरे धुण्याचं चालू आहे. तर हा चान्स आपल्याला घालवायचा नाही. एवढ्या उन्हातून ही नदी अशी भेटली तर पोहायची खूप इच्छा होते. पोहू की नाही शंका आहे, पण अंगावरचं पाणी नक्कीच घेऊ. चला आपण खाली जाऊया. इथे एवढ्या उन्हातून थंड थंड पाणी अंगावर घ्यायला खूप भारी वाटेल. हा रे बघ ना काय भारी आहे, एक नंबर. मोबाईल टाकून नाही शूटिंग, माझा मोबाईल सोडून तुमचा मोबाईल टाका. लिटरली सांगतो अशी ट्रिप झालीच पाहिजे, सिरियसली झाली पाहिजे. कारण ना काय क्लायमेट आहे इथलं, जबरदस्त क्लायमेट आहे एकतर. आणि मी तर खूप महिन्यानंतर असा कुठेतरी बाईक राईडवरून निघालो आहे एवढे लॉंग रूटला. आणि आता सकाळपासून आम्ही फिरतो तेव्हा सगळीकडे व्ह्यू खूप भारी आहे, रोड खूप भारी आहे ट्रॅव्हलिंग करताना. आणि आता ही नदी, त्यामुळे ही अशी ट्रिप कधी ना कधी झाली पाहिजे. काय क्लास व्ह्यू आहे, मी दाखवतो तुम्हाला नदीच्या इकडचा. तर इथे विक्रांत गेलेला आहे, विक्रांत गेलाय आणि तिथे शुभम आहे. ही पूर्ण नदी आहे. ब्रिजचं काम चाललंय आणि हे पूर्ण पाणी एवढं स्वच्छ पाणी आहे. एक नंबर. कसं आहे पाणी? भारी आहे, मजा येते. फुल रिफ्रेशिंग ना. हो, मजा येते का? खूप भारी, मस्त वाटतंय ना. वरती ऊन आहे प्रखर एकदम कडकडीत आणि आम्ही या सावलीच्या पाण्यात आहोत. फक्त ते सावली आहे ना तेवढ्याच भागात, तिकडे जात नाही. आम्ही इथे जाऊ फक्त. जवळजवळ कमरेपर्यंतचं पाणी आहे. जास्त मस्ती नाही करायचे. खेळत आहेत दोघं. जाम क्लास वाटतं. मला पुन्हा आम्ही असंच काहीतरी शोध होतो विजिटीला आणि थोडंसं पोहून नाहीतर अंगाबिंगा भिजून जरा थोडं शांत वाटेल उन्हातून आले तर. आणि ते भेटलं ठिकाण बरं वाटतंय. थोडा वेळ इथे टाईमपास करणार, त्यानंतर परत आपला प्रवास करायचा आहे. जवळजवळ किती किलोमीटर राहिलं शुभम आपलं? 36 म्हणजे 35 किलोमीटरच आहे. कारण का मगाशी मी तुम्हाला जिथे बोललो तिथूनच ही नदी काहीतरी 2 मिनिटावर होती, त्यामुळे आम्ही लगेच गाडी इथे वळवली. A few moments later. तर मित्रांनो, नदीमध्ये आपली आंघोळ करून झालेली आहे आणि आता आम्ही सगळे म्हणजे रेडी झालो आहे निघण्यासाठी. नदीनंतर आंघोळ केल्यानंतर आम्ही थोडा वेळ टाईमपास करत होतो, गप्पा गोष्टी केल्या. थोडेसे जे कपडे ओले केले होते ते सुकवले इथेच, तेच ब्रिजवर ठेवून. आणि आता आम्ही निघालेलो आहे, तयारी झालेली आहे ऑलमोस्ट. तर निघूया आपल्या पुढच्या प्रवासासाठी. जस्ट आता आम्ही बाईक सुरू केली होती, 5 मिनटं जस्ट पुढे आलो आहे आणि हा व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला. हे ॲक्च्युली मी मॅपमध्ये बघितलं होतं जेव्हा प्रसादने लोकेशन पाठवलं ते. तर इथे लिंबू सरबत, कोकम आहे आणि ताक आहे. तर आम्ही तिघंही कोकम सरबत घेतो आहे जरा उन्हातून, कारण का आमच्याकडचं जी पाण्याची बॉटल होती ती पण संपलेली आहे. तो कोकमचं ज्यूस या उन्हातून आपल्याला बरं पडेल. घेतो. तर आता आम्ही हा घाट उतरायची सुरुवात केलेली आहे. ते जाम डेंजर आहे, फुल नागमोडी वळण आहेत, एकदम भयानक. हा टर्न बघा तुम्ही, एकदम फुल असं टर्न मारतोय 360. हे बघा काय डेंजर आहे. त्यामुळे तिकडून आलं त्या साईडने परत फिरतोय. इट्स व्हेरी डेंजरस. आणि आपल्याला इकडे खाली जायचं आहे ह्या डायरेक्शनला, वरून मी बघितलं. तर मित्रांनो, हा बाजार लागला आहे, ते म्हणजे पाचं. हे पाचं गाव आहे आणि एवढ्या एरियामध्ये सगळ्यात चांगलं मार्केट म्हटलं ना तर पाचंच आहे. त्यामुळे याचं नाव पण खूप मोठं आहे या गावाचं, पाचं म्हणजे. तर आता आपण जे मेन आपल्याला लोकेशन होतं पाचं, तिथे पोचलेलो आहोत. तर
आता इथून जायचं आपल्याला तिरवड्याला. तर ते विचारत कदाचित जावं लागेल, नाहीतर मॅप चालत असेल तर मॅपवरून आम्ही बघून जाऊ शकतो. असं काय नाही, रेंज पाहिजे फक्त इथे. रेंज असेल तर बघूया. आता आम्ही थोडा इथे पुढे थांबू, बघू मॅपवर. नसेल मॅपवर नसेल दिसत तर आम्ही डायरेक्ट कोणातरी विचारून पुढे जाणार, कारण का आता लवकरात लवकर पोचायचं आपल्याला. Many hours later. फायनली आता आम्ही पोचलेलो आहे प्रसादच्या गावी. त्याचं घर इकडे वरती कुठेतरी आहे, आम्हाला थोडं आठवतं आहे. विचारत आलो आहे आणि मध्ये मी शूट केलं नाही 5 नंतर, कारण का मोबाईलला माझ्या चार्जिंग नाही. सकाळपासून मोबाईलवर शूट करतो आहे, ते पण 4K 60 FPS. आणि आता आपण ऑलमोस्ट प्रसादच्या इथे पोचलेलो आहे. सो फायनली आपण प्रसादच्या घरी पोचलेलो आहे. हे प्रसादचं घर आता खूप चेंज झालेलं आहे. तेव्हा एकदम असं जंगलसारखं होतं आणि फक्त घर आणि मागे असे झाडं वगैरे आणि थोडी शेतीची होती. पण आता बघा खूप चेंज झालं आहे, एकदम भारी आहे. इथून एंट्री आहे, मी नंतर दाखवतो तुम्हाला. आता खूप दमलो आहे, त्याला भेटतो नंतरला, तुमची पण ओळख करून देतो आपल्या व्लॉगमध्ये. ठीक आहे.